सीझनचा हा तिसरा सामना. स्ट्राइक वर टिनू. पुन्हा एकदा व्यत्यय. काय शॉट मारलाय. तेवढ्या स्पीडने तू पॅव्हेलियन मध्ये परत यायचंय. आणि डिक्लेअर स्वरूपात बाद झालेले आहेत. रिव्हर्स सुपला शॉट मारत होते मात्र डिक्लेअर स्वरूपात दोन चेंडू एक गडी बाद. धावसंख्या अजून झालेली नाही. चिकी धाव म्हणता येईल आकाशकडून आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या होते एक. एक गडी बाद. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सिनियर प्लेयर्स चांगलं क्षेत्ररक्षण लावतात. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. कुठेतरी अंदाज चुकला आणि नो गेला. अवांतर धाव. नो +1. धाव संख्या होते 3. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सुधाकरचा मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळालेले. पहिलं पंचक संपलंय. धाव संख्या झालेली आहे 4. हॅलो. नुकतेच आता आपल्याकडे आगमन झालेले सामाजिक कार्यकर्ते तसेच मुंबई शिक्षकेतर कॉलेजचे नुकतीच नियुक्ती झालेले अध्यक्ष माननीय श्री प्रवीण खामकर यांचं बोटावाला चाळ प्रीमियर लीग मध्ये आम्ही स्वागत करतो. प्राधान्य द्यावा व मी त्यांना विनंती करतो की आपण प्रवीणजी खामकर यांचा अधिकृत सत्कार करायचा आहे. त्यांनी बोटावाला चाळ प्रीमियर लीग पर्व 11ला जी सदिच्छा भेट दिली आहे त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार. चला सामन्याकडे वळूया. दुसरं षटक घेऊन संदीप तेजम. अतिरिक्त धावेचा हा चेंडू संदीप याच्या मार्फत. उत्कृष्ट असा चेंडू घनश्याम याला.
संदीप तेजम वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन अमितच्या समोर. अमित माझगाव विभागातील एक नावाजलेला खेळाडू अमित जाधव. संदीप तेजम याच्या समोर पुन्हा एकदा अतिरिक्त धावेचा चेंडू. या अतिरिक्त धावेच्या चेंडूवरती +1 नो +1 अशा 2 धावा या संघात जोडल्या जातील व संघाची धावसंख्या झालेली आहे 7 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेचा चेंडू. थोडस दिवाळी बंपर आपण बोलू शकतो संदीप तेजम याच्या मार्फत आराध्य 11 या संघाला. उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव असा हा चेंडू पायावरती येऊन थडकला हा चेंडू अमित याच्या व निर्धाव असा हा चेंडू. संदीप तेजम तिसरा चेंडू घेऊन अमित याच्या समोर पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. ब्लॉक होलला टाकलेले हे सर्व चेंडू. 3 चेंडू. उत्कृष्ट असा टोळलेला फटका, डायरेक्ट भेटलेला हा बॉल अमितला व त्यावरती उत्कृष्ट असा एक धावेचा फटका अमितने. संदीप तेजम दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उत्कृष्ट असा एक धावेसाठी चेंडू टोलवलेला आहे अमित यांनी. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 10 धावा. बॉल टू रन ने हा संघ पुढे जाताना संघासाठी तिसरं षटक घेऊन साहिल गोड संघासाठी तिसरं षटक घेऊन थोडं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना 2 षटकांत संघाची धावसंख्या 10 झालेली आहे व साहिलला फेस करतील आकाश. साहिलचा उत्कृष्ट चेंडू, तेवढाच उत्कृष्ट टोलवलेला हा चेंडू आकाशाच्या मार्फत एक धावेसाठी. साहिल गोड पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडा फेरबदल करताना दुसरा चेंडू घेऊन साहिल आकाश समोर. पुन्हा एकदा उत्कृष्ट टोळलेला चेंडू, तेवढ्याच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये पुंडलिक शिंदे यांच्या मार्फत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निर्धाव धावेचा हा चेंडू. महादेव अडावकर यांच्या मार्फत आपल्याला नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. तरी सर्व खेळाडू व रसिकांना विनंती आहे की आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. तिसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू घेऊन साहिल पुन्हा एकदा आकाश समोर. उत्कृष्ट असा टोललेला हा चेंडू एक धावेसाठी. 3 चेंडूंत संघाची धावसंख्या झालेली आहे 12. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे या संघाकडून व एक धाव घेण्यात यशस्वी पुन्हा एकदा आकाश पाटकर. 4 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 13. शेवटचा चेंडू घेऊन साहिल व बॅट्समन चेक करताना अमितला वॉर्निंग. पुन्हा एकदा उत्कृष्ट टोळलेला चेंडू आकाश यांच्या मार्फत उत्कृष्ट बॅटिंग करताना आकाश आपल्याला दिसत आहेत. 3 षटकांत संघाची धावसंख्या झालेली आहे 14 धावा व हे संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत आपल्या समोर एक एक्सपिरियन्स बॉलर प्रकाश निकम. संघासाठी 4थं षटक घेऊन प्रकाश निकम. कृपया मंडळाला विनंती आहे इथे स्कोअर बोर्डवरती थोडं पाणी घेऊन यायचं आहे. प्रकाश निकम संघासाठी शेवटचं षटक घेऊन व त्यांना फेस करतील अमित.
शेवटचं षटक घेऊन प्रकाश निकम, 3 षटकांत संघाची धावसंख्या झालेली आहे 14. प्रकाश निकम यांच्या मार्फत हा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट टोललेला हा चेंडू. दोन धावा अंपायरच्या मार्फत 2 धावा घोषित केलेल्या आहेत. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु फलंदाजाने चिकी धाव घेऊन एक्स्ट्रा रन देखील आपल्या संघासाठी प्राप्त केलेला आहे. 2 चेंडूंची संघाची धाव संख्या 17. एक धावाने संघ पुढे सरकताना बॉल टू रन हा संघ खेळत आहे. तिसरा चेंडू घेऊन प्रकाश निकम, पुन्हा एकदा उत्कृष्ट टोलेला चेंडू, परंतु 1 धाव घेण्यापासून आम्ही त्यांना रोखू शकले नाहीयेत. बॉल टू रन ने उत्कृष्ट असे पुढे जाताना हा संघ 3 चेंडूनंतर 18 धावा. प्रकाश यांचा 4था चेंडू फेस करतील आकाश. पुन्हा एकदा उत्कृष्ट टोलेला हा चेंडू, आकाश यांच्या मार्फत डीच्या स्वरूपातली धाव. 4 चेंडूनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 19. शेवटचा चेंडू ह्या षटकातील व यानंतर मी समर्थ वॉरियर्स व अंश फायटर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे मी प्रवीणजी खामकर यांना देखील विनंती करतो की आपण थोडस पटांगणात यायचं आहे, आपल्याला नाणेफेक करायची आहे. पुढील होणारा सामना समर्थ वॉरियर्स विरुद्ध अंश फायटर दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे की आपण देखील पटांगणात स्ट्राइक वर आहे अमित, जाने माने बॉलर अमित.
आणि बॅटिंग स्ट्राईक वर आहेत गावकर. पहिलीच अवांतर धाव वाईट स्वरूपात. चांगला असा फटका, मात्र तेवढी चांगली फिल्डिंग विराज याच्याकडून. सर्व टीममेट कडून अप्रिशिएट करतायत. चांगलं पंचक हाताळतोय अमित संघासाठी. आणि आउटचं अपील केलंय आणि आउट. डिक्लेअर स्वरूपात आउट होतील गावकर. धावसंख्या जाऊन पोहोचते. निर्धाव असा चेंडू. पंचक समाप्त. एक पंचक अखेरीस धाव संख्या होते 2. एक गडी बाद. आता मात्र एपी फायटर या संघाला जिंकायचं असेल तर 15 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. संघ मालक स्वतः बाहेरून नजर ठेवू नये प्रत्येक प्लेअरवर. अमोल पाळे एपी फायटरचे संघ मालक. कोणाचा मुलगा आहे रे, याला बाहेर काढा. चांगला असा फटका संदीप कडून आणि डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. धाव संख्या पोहोचते 4 वर. पिंकेश दुसरा चेंडू घेऊन येतो. पिंकेश चांगला असा टॅप स्वरूपात टुडी. 2 चेंडूंमध्ये 4 धावा आल्या आहेत. पिंकेश काहीसा महागडा पंचक हाताळतोय. तिसरा चेंडू. निर्धाव असा चेंडू. पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये समर्थ वॉरियर्स यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 6 धावा झाल्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण विकास कडून आणि डॉट चेंडू. कुठेतरी संदीप आणि निनाद यांच्याकडे कम्युनिकेशन नाही होतंय आणि डॉट वर डॉट होत चाललेले आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या पंचकाचा.
थोडस ताळमेळ ठेवायचं आहे संदीप आणि निनादने. आता मात्र एक धाव आणि मिस फील्ड आणि एक धाव घेण्यात यशस्वी. पंचक संपलेलं आहे. 2 पंचक अखेरीस धावसंख्या झाली 7. 10 चेंडू 14 धावांची गरज एपी फायटर या संघाला जिंकण्यासाठी. तिसरं पंचक घेऊन येतोय घनश्याम. 10 चेंडू 14 धावा. समीकरण थोडस अवघड आहे एपी फायटर साठी, पण अशक्य नाहीये. संदीप हे चांगले फटके मारणारे बॅट्समन आहेत. थोडस बाहेरून पंच काय झालंय काय नाही. चला सामना बाहेरून बोलायचं नाही. अमोल पारले कृपया नियमांचं पालन करायचं. दोन खास दुबईवरून 1 मध्ये चाललेला बॉल 2 मध्ये ढकलायला खास दुबईवरून आलेले आपले सुमित. 9 चेंडू 12 धावांची गरज. संदीप संघासाठी कमाल करतील का आणि या 12 धावा करतील का? चांगलासा फटका मात्र निनाद यांच्या अंगाला लागून बॉल थांबलेला आहे. 1 धाव मात्र घेण्यात यशस्वी. 8 चेंडू 11 धावांची गरज. चांगली फटकेबाजी करतोय संदीप आणि स्ट्राइक वर येतोय आता निनाद. बघूया पहिला बॉल खेळतोय निनाद. पायाला लागला असं अपील करतायत सगळे. सर्वांच्या नजरा पंचाकडे. पंच निर्णय कळवायचा. डॉट चेंडू. लेग बाईज कुठल्याही प्रकारचे बाईज आपल्याकडे नाहीयेत, त्यामुळे हा डॉट चेंडू. समीकरण आता थोडस अवघड अजून होईल. 7 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. 11 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावा. निनाद याला संदीपला स्ट्राईकवर आणण्याची गरज आहे, कारण तो फॉर्म मध्ये चांगले बॉल कनेक्ट करतोय, मिडल करतोय. यावेळी मात्र अवांतर धाव. कुठेतरी दिशा भटकले घनश्याम. संघाची मात्र यावेळी दशा होईल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. एपी फायटरला अशाच नशिबाची गरज आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज. टॅप स्वरूपात 1 धाव. 6 चेंडू 9 धावांची गरज. कुठेतरी चौकाराची गरज आहे एपी फायटर या संघाला, जर काही समीकरण अचीव करायचं असेल तर. 6 चेंडू 9 धावा. निर्धाव चेंडू. आउटचं अपील होतंय संघाकडून, मात्र पंचांचा निर्णय अंतिम आहे. सर्व खेळाडूंनी खेळ भावना ठेवायची खेळताना, आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. हा निर्धाव असा चेंडू. 5 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. पाच चेंडू 9 धावांची गरज. पाच चेंडू 9 धावा. थेट दुबईवरून सुमित महत्वाचं पंचक संघासाठी घेऊन येतात. आणि काय उडवलंय बॉल. ठीक आहे, चलेगा. खूप दिवसांनी बॅट बॉल हातात आलाय, त्यामुळे होत असेल. आता मात्र करेक्ट डिलिव्हरी, लीगल डिलिव्हरी. 4 चेंडू 7 धावांची गरज.
2. संदीप तेजन काय चांगली बॅटिंग करतात. 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. संघ मालकाकडून कौतुक होत आहे संदीपचं. तीन चेंडू 5 धावांची गरज. सुमित थोडस लक्ष ठेवायचंय. फिल्डर आपली फिल्डिंग लावतायत पाठीमागे. 3 चेंडू 5 धावा. चांगला आड बंद झालं माईक. हॅलो. 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं अमित, मात्र डिक्लेअर मध्ये टच केलं आणि 2 धावा मिळाल्यात. 2 चेंडू 4 धावांची गरज. 3 धावांची गरज. एकदा संदीप साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. 5 चेंडू 9 धावा हव्या होत्या, मात्र 3 टुड्या मारल्या आणि 1 चेंडू 1 धाव. सुमित संघासाठी एक गोल्डन बॉल टाका आणि हा सामना जिंकवा आराध्य 11 ला. 1 चेंडू 1 धाव. अमोल पार्ले खुश दिसतात. कुठेतरी हा सामना खिशात आलाय अशी फिलिंग त्यांच्या चेहऱ्यावर आहे. 1 चेंडू 1 धावा. आणि आउट. काय सामना बघायला मिळाला आपल्याला आणि अनिर्णय